आपल्या गावातले कुठली दूधवाली अशी नाही आहे. एका बाईने विचारलं की काय म्हणले हो, दुधाला वेळ कोण झाला? त्याचं उत्तर होतं नळ उशिरा आलाय. चुकीनं निघून गेलं. तर त्या दुधाला कसं 1 लिटरचं माप दिल्यानंतर थोडंसं जे वरतून मिळतं त्याच्यात आपल्याला आनंद असतो. तसंच कथा सांगत असताना, प्रकरण सांगत असताना थोडी बहुत माहिती एकमेकांना जर दिली तर आपल्या ज्ञानात भर पडतं. म्हणून उद्या दिवसा जर एखादा व्यक्ती गांजा पिऊन आला तर त्या निमित्ताने का होईना तुम्हाला माझी आठवण येईल, आणि माझ्या निमित्ताने का होईना पण तुम्हाला हे कळेल की शंकर गांजा पित नव्हता. ही समर्थू दोष नाही, हेच सांगायचं होतं की आपण एखाद वेळेस काही जर दोष केला तर त्याचं मड जे आहे, त्याचं दोषारोपण जे आहे ना, ते कधीच भगवंतावर केले जात नाही. हे आपण आपल्या पद्धतीने जोडलेल्या कथा असतात. मान्य? तर भगवान शंकर विचरण करतात आहे, कधीतरी ध्यानाला बसतात आहे, रामनामाच्या संगतीत आहे. वळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले असताना अचानकपणे भगवान शंकराला कुठेतरी वाटलं की काहीतरी हालचाल होते. हा प्रेमाचा प्रसंग आहे बरं. आणि खरंच हृदयामध्ये तिची एक हालचाल, अगदी किंचितशी हालचाल होती ना, अगदी तलम, अगदी रेशमी हालचाल होती. ती सत्यतेत प्रगट झाली. तर प्रत्यक्ष भगवान रामचंद्र भगवान शंकराच्या भेटीला आले होते. आणि भगवान महादेवांच्या डोळ्यात पाणी आलं. पाणी का बरं आलं असेल? एक तक्रार होती आणि एक प्रेम होतं. तक्रार अशी होती की इतके दिवसानंतर आज आठवण आली, आणि प्रेम एवढ्यासाठी होतं की खूप दिवस जरी झाले होते तरी उपकार आहे माय बापा, त्या निमित्ताने का होईना पण आले. एवढा सुंदर संबंध आहे बरं या दोघांमध्ये, प्रभू रामचंद्रांमध्ये आणि शंकरांमध्ये. 10 मिनिटं तर काही बोलणंच झालं नाही, फक्त एकमेकांकडे पाहिलं. शब्दांची गरज पुष्कळदा भासत नाही बरं का. आणि त्या शब्दांची गरज इथे पण नव्हती, परंतु प्रपंच पुढे चालवायचा आहे, माया प्रबळ आहे, म्हणून शब्दांची रचना करावी लागते. शब्दविण संवाद, गुजेविण अनुवाद. एक स्थिती अशी येते की तिथे शब्दांची गरज पडत नाही, निशब्दपणा होतो. ते तर मौन तू सुहाळा, मौन तुझे राशी नाव, ज्ञानोबा राय महाराजांचं वचन. आणि कोण बोलणं सुरू करेल अशी निस्तब्धता ती सुरू होते. आणि भगवान रघुनायक राघवेंद्र शंकर भगवानांना म्हणतात, पहिले तर स्तुती केली बरं. स्तुती करावी लागते, कारण शंकरजींचा बिलकुल भरोसा नाही. एक तर पहिलेच दुःखातून उठलेले आहे, अजूनपर्यंत सावरले नाही, आणि आपण करत असलेलं कार्य जे आपल्याला घडवून आणायचं आहे भगवान शंकराकडून, त्याला भगवान शंकर स्वीकार्य होतील की नाही याची थोडी धाकधूक होती. म्हणून भगवान शंकर श्री रामचंद्र प्रभूंकडे पाहतात आहे, त्यांची स्तुती ऐकून घेतात आहे. आणि रामचंद्र महाराज इथे एक छानपैकी डायलॉग मारतात बरं. म्हणले आम्हाला तुम्हाला कथा ऐकवायची आहे. आतापर्यंत थोडं स्तुती केल्यामुळे शंकर भगवान असे थोडेसे व्यवस्थित झाले होते, थोडं दुःखाचा विसर पडला होता. शंकर भगवान म्हणतात तुम्ही आणि कथा. तर रामचंद्र भगवान म्हणतात आपला धंदाच आहे कथा सांगायचा, आमचा धंदाच आहे कथा सांगायचा. तर म्हणले कसे? अहो म्हणले जेही कथा असो आई मात बुजाई, जेही प्रकार सुख चिन्ह लहे. आमचा जन्म सुद्धा जेव्हा झाला होता म्हणले बाकीचे पोरं बोलत पण नाही, आमचा जन्म झाल्याबरोबर आम्ही गर्भातून निघाल्याबरोबर स्वतःच्या आईला कथा ऐकवली. त्यामुळे आमचा धंदा आहे कथा ऐकवण्याचा, आणि ती कथा तुम्ही ऐकावी. बरं, प्रभू रामचंद्र हे कथा सांगत असताना भगवान शंकराचा भाव काय आहे? तर या दोघांमध्ये 3 प्रकारचे नाते बरं का. भगवान शंकरांसाठी प्रभू रामचंद्र हे सखा पण आहे, तिथे ते याचक पण आहे.
भक्त पण आहे आणि स्वामी पण आहे. तर मग रामचंद्र भगवान काय म्हणतात, एक मी याचक आहे, मी भिक्षा मागायसाठी तुमच्याकडे आलेलो आहे. दोन, मी तुमचा भक्त पण आहे, त्यामुळे मी आशीर्वाद मागायसाठी आलेलो आहे. आणि तीन, मी तुमचा सखा पण आहे बरं का, त्यामुळे मित्रत्वाच्या नात्याने एक गिफ्ट मागायला आलेलो आहे. शंकर भगवान म्हणतात आपली आज्ञा शिरोधारी आहे. अहो प्रभू रामचंद्र जर काही असेल तर तो कोण आहे? प्रत्यक्ष आत्मा जो शिवाचा राम जप. माझा आत्मा जो आहे तोच तुम्ही आहात भगवंता. तर भगवान रामचंद्र म्हणतात की तुम्हाला माझा आदेश पण ऐकावा लागणार आहे बरं का. कारण की किती काही जरी झालं, मी याचक जरी असलो, भिक्षा मागत असलो, सखा आहे, गिफ्ट पाहिजे, भक्त आहे, आशीर्वाद पाहिजे, पण एक लक्षात ठेवा, मी तुमचा गुरु पण आहे. आणि ज्यावेळेस शंकर महाराजांना भगवान रामचंद्र म्हणतात की मी तुमचा गुरु आहे, त्यावेळेस संपूर्ण जटा ज्यात गंगा धारण केलेली आहे ते शंकराचं नतमस्तक होतं बरं का. गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संचय. ज्यावेळेस गुरु ही पदवी धारण होते तिथे कुठलाही संशय, व्यक्त अव्यक्त, कुठलाही प्रमाण प्रमेय, कुठलीही चिंता अचिंता न ठेवता सर्वात पहिले काय करावं? नतमस्तक व्हावं. आणि भगवान रामचंद्र प्रभू म्हणतात की मी तुम्हाला कथा सांगतो. आणि ती कथा कोणाची असेल तर ती होती पार्वती महाराजांच्या, पार्वतीजींच्या तपस्येची संपूर्ण विवरण भगवान रामचंद्रांनी प्रभू कैलासनाथ, विश्वनाथ, सोमेश्वर, पशुपतीनाथ शंकरांकडे दिलं. आणि शेवटी म्हटले की जगाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी का होईना, परंतु पार्वतीची विनंती तुम्ही स्वीकार करावी अशी माझी विनंती. पार्वतीची विनंती तुम्ही स्वीकार करावी अशी माझी विनंती आहे. आणि पार्वतीला तुम्ही स्वीकार करावं असा माझा आदेश आहे. एकाची विनंती दुसऱ्या विनंतीने पुढे ढकलायची आणि त्यात कुठलाही गॅप न ठेवता माझा आदेश तुम्ही स्वीकार करावा. गुरूंचा आदेश आहे, गुरूंचा आदेश आहे. तिथे नकार देण्यासाठी कुठली गोष्टच नाही. त्यामुळे भगवान शंकर म्हटले की आपल्याला जसं योग्य वाटतंय तसा हा नाथ करेलच, संशय नाही. बरं, या दरम्यान काय झालं? हे देवता लोक जे आहेत हे अत्यंत स्वार्थी आहे. हे देवता लोक स्वार्थी कसे आहेत? या देवतांना कधी पण कुठल्याही गोष्टीची चिंता कधी पडते माहिती आहे का? आणि खास करून हा इंद्र, या इंद्रासारखा असंतुष्ट प्राणी नाही बरं का कुठे. त्याच दरम्यान तारक नावाचा एक असुर अत्यंत माजला होता. तो देवतांना त्रास देत होता. काही केल्या त्याला मारणं शक्य नव्हतं. आणि अशा वेळेस जेव्हा सर्व देवता मिळून भगवंताकडे गेले त्यावेळेस भगवंतांनी एक शब्द सांगितला की या तारकासुरला तुम्ही लोकांनी मारलं तरी तो मरू शकणार नाही, तो नष्ट होणार नाही. त्याच्यासाठी शंकर आणि पार्वती यांच्या संयोगातून जो प्रथम पुत्र उत्पन्न होईल तोच त्या तारकासुराला मारू शकेल. आतापर्यंत शंकराची आणि पार्वतीची काही चिंता नव्हती. पण जसं कन्फर्म झालं की शंकर आणि पार्वतींच्या पुत्रापासून तारकासुराचा वध होईल, आता सगळे देव विनंती करायला लागले का शंकर आणि पार्वतीचं लग्न झालं पाहिजे. सगळे लाईनीने उभे राहिले, ब्रह्माजींकडे गेले. ब्रह्माजी म्हणले काय काम आहे? ऐकलं नाही काय म्हणले? तो तारकासुर माजलेला आहे आणि त्या तारकासुराला जर मारायचं असेल तर शंकर आणि पार्वतीचा मुलाचा जन्म झाला पाहिजे. आणि त्यांच्या मुलाचा जन्म होण्यासाठी कुठेतरी त्यांचं लग्न होणं आवश्यक आहे. प्रभू श्री रामांनी आदेश दिलेला आहे. पण प्रजेचा पालक, प्रजेचा उत्पत्ती करता म्हणून तुम्ही सुद्धा एकदा भगवान शंकरांकडे जाऊन त्यांना सांगावं. ब्रह्माजी म्हणले ठीक आहे, गाडी काढा. सोपं नाही हो शंकराकडे जाऊन मागणं. बरं,
तिथपर्यंत काय झालं होतं, इकडे हिमालय राजाच्या घरी पार्वतीजी महाराजांना भेटायला सप्तर्षी आले. पार्वतीजींना आनंद वाटला की आकाशवाणीने सांगितलेली गोष्ट सत्य आहे, सप्तर्षी आलेले. बरे सप्तर्षी म्हणजे कोण? भगवान शिवाच्या संगतीत राहणारे 7 ऋषी. हे चिरंजीव आहेत. शिवज्ञान, शिवतत्व, अखंड सत्यत्व ज्यांनी प्रगट केलं संपूर्ण भूतलावर, असे हे सप्तर्षी माता पार्वतीला भेटण्यासाठी आकाशवाणीच्या आदेशानुसार आले. बरे यांनी संवाद कसा सुरू करावा? हिमालय राजांनी सर्वांचं स्वागत केलं. त्यावेळेस साधू संत आले की आदर व्हायचा. आता आल्याबरोबर कसे आले महाराज? आदर व्हायचा. हिमालय राजांनी सप्तर्षींचे पाय धुतले, आदर केला. आणि सप्तर्षींनी म्हटलं, तुमची कन्या पार्वतीच ना? म्हटले हो. म्हणले आम्हाला तिला भेटायची ऑर्डर आली आहे, ती कुठे? आणि पार्वती आईसाहेब आल्याबरोबर त्यांनी सप्तर्षींच्या पाया पडल्या. आणि तिचं ते तेज, तिचं ते औदार्य, ते तपस्येचं बळ पाहून सप्तर्षींना फार नवल वाटलं बरं का. सप्तर्षी म्हणतात की तुझं तपोबल हे श्रेष्ठच आहे, पण तुझ्या आयुष्यात तू एक चूक केली. पार्वती म्हणली मला अंदाज आहेच की तुम्ही वाकड्यातच जाणार. नाही म्हणले आम्ही वाकड्यात नाही चाललो, पण तू एक फार मोठी चूक केली. तर तू चूक काय केली? तर तू अशा माणसाच्या शब्दांवर विश्वास ठेवलाय ज्याचं नाव आहे नारद. अहो म्हणले नारद तर माझे गुरु आहे. अरे म्हणजे तू सर्वात पहिले त्या नारदावर विश्वास केला, ती चूक. आणि त्यातल्या त्यात तू नारदाला गुरुपदावर बसवलं, ती तुझी सर्वात मोठी दुसरी चूक. म्हणले का बरं? म्हणले नारदाच्या बोलण्याने कधीतरी कोणाचं भलं झालंय का? अहो म्हणले जिथे चांगला संसार चालू आहे, हा जर तिथे गेला का तिथं आग पेटते. म्हणले माचीसची पण गरज पडत नाही. आणि त्या नारदाला तू गुरु केला आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. म्हणले पार्वती आई साहेब म्हणले ते काही असो, मी त्यांना एकदा गुरु मानलाय ना, त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवलेला आहे ना, मग ते जरी चुकीचे असतील तरी माझी गुरु श्रद्धा जी आहे, गुरूंच्या प्रती माझी जी शरणागती आहे, भगवंत त्याला सहाय्यभूत होईल. सप्तर्षींनी क्रॉस मारला. नारदाचा विषय फेल गेला. सप्तर्षी म्हणले बरं त्या नारदाने तुला सांगावं तर काही तर चांगलं तर सांगावं. त्यांनी तुला कोणाशी लग्न करायला सांगितलंय? शंकराशी. बरं हा शंकर कोण आहे? अरे पण ज्याच्याशी लग्न करायचं त्याच्यावरती थोडी चौकशी तर करून घ्यायची. तू नारदाच्या बिलकुल फार मोठी चूक केली आहे तू. म्हणले ज्याचं स्वतःचं घर नाही तिथपर्यंत ठीक आहे. अहो त्याच्या आई वडिलांचा सुद्धा पत्ता नाही हो. बरं याचं राहणं सुद्धा जर पाहायला गेलं तर 4 लोकात तुम्ही राहू शकत नाही याच्यासोबत. कुठल्याही नातेवाईकाकडे तुम्ही जाऊ शकत नाही. तू आयुष्यभरासाठी कुठल्याच हळदी कुंकात जाऊ शकणार नाही, रिसेप्शन मध्ये जाऊ शकणार नाही. पहा बरं का, अजूनही विचार कर. आणि बरं एवढंही करून पार्वतीच्या चेहऱ्यावर कुठेही दुःख नाही दिसलं. त्यामुळे सर्वात मोठं वाक्य सप्तर्षी बोलले, पुरी आम्ही तुझा वाईट विचार करत नाही बरं का. आमची केस काही विनाकारण पांढरे झालेली आहे. म्हणजे कसं ऋषी आपल्याला जर बोलायचं राहिलं आपण काय म्हणतो, एवढंच हात फिरवतो, केस पांढरे झाले नाही. या ऋषी मुनींकडे दुसरं एक्सटेन्शन पण असतं ना, केस पांढरे झाले, दाढी. म्हणले आम्ही तुझं काही वाईट चिंतत नाहीये, पण तुला अजून एक जातीची गोष्ट सांगतो बरं का. तू आमची मुलगीच आहे. तुझ्या घराचा आणि आमचा संबंध फार जुना आहे. हा शंकर सुद्धा काही कमी विचित्र नाही. अरे ती सती एवढ्या प्रेमाने याच्याशी लग्न करती झाली, हा तिचा सुद्धा संसार टिकू नाही शकला. त्या सतीला सुद्धा याच्या पायी मरण मिळालेलं आहे. सगळ्या जगाच्या समोरचं उदाहरण आहे. पहिली बायको टिकू नाही शकला. बघा बरं का, सत्य पण आहे ना. पहिली बायको टिकली नाही म्हणली, तिला आत्महत्या करावं लागली. काय करावं लागली? आत्महत्या. तुझं सुद्धा तेच होईल. पहा बरं का, विचार कर. पार्वती आईसाहेब म्हणतात साहजिक आहे.
अहो ज्याला सृष्टीच्या सगळ्या व्यवस्थेपासून वेळच मिळत नाही तो स्वतःची चिंता काय करेल, त्यामुळे तो बावळा राहतो बरं का. अहो संपूर्ण जगत ज्याचं घर आहे त्यामुळे त्याचं वेगळ्या चार भिंतींचं घर राहू शकत नाही. आणि राहिलं की धन्य ती सती की जिनी नवऱ्याच्या अभिमानासाठी, नवऱ्याच्या सन्मानासाठी अग्निदाह करून घेतला आणि म्हणले, सप्तर्षी आपण विद्वान आहात, केस विनाकारण पांढरे नाही झाले, पण त्या सतीचेच माझ्यावर उपकार आहे की माझ्यासारखीला आज शंकरासारखा वर मिळू शकतोय. बोली मात की. हिल गेलं. सप्तर्षि म्हणले, अपनी कुछ यहाँ पे चलने वाली नहीं, दाल गलने वाली नहीं. साहेब म्हणल्या पार्वतीजींच्या आई साहेब, थांबा ना म्हणले, महाराज चहा तर पिऊन जा. आता काय चहा पिता म्हणले, तोंड काय केलं तुमच्या पोरीनं. आजकालच्या पोरी ऐकत नाही हो म्हणले, आपण काय चांगल्याने सांगायला गेलो. मैनाजी महाराज पण काही बोलल्या नाही आणि बिना चहा पिता सप्तर्षी महाराज हिमालय राजाकडून नाराज होऊन निघून गेले. पण दरवाजाच्या बाहेर आल्याबरोबर एकमेकांकडे पाहून हसतात की खरंच पार्वतीचं, परंतु ती भटकली नाही. म्हणून आनंदाने एकमेकांना टाळ्या देतात आहे, बाहेर निघतात आहे. बरं इकडे काय झालं, ब्रह्माजी महाराज प्रत्यक्ष शंकराकडे जाण्यास. बरं ब्रह्माजी महाराज आले. ब्रह्म्याला किती चार मुख आहे, चार तोंड आहे. मग ब्रह्मा तर सृष्टीचा उत्पत्ती करताय. ब्रह्मा आले आणि मग ते घाबरतात पण आहे. अहो दोन कारणांनी घाबरायला पाहिजे ना. एक, ज्याला भेटायला चाललेलो आहे त्याचा अवतार काही ढंगाचा नाही. बरं अवतार ढंगाचा नाही पण त्याच्या डोक्यात काय चालू आहे काय नाही. आणि दुसरं, ब्रह्म्याचे चार तोंड आहे, शंकरजींचे 5 आहे. त्या पद्धतीने सुद्धा शंकर सिनियर आहे बरं का. माझी गेल्याबरोबर विनंती करतात. विषय कुठून सुरुवात करतात, ते प्रभू रामचंद्रांचं आपलं बोलणं झालंच असेल. महाराज म्हणतात हो झालंय. आणि आपण रामचंद्र भगवानांना हो म्हणले, फक्त एक गोष्ट अजून सांगून जायचे, म्हणजे निघतोच मी, गाडी चालूच आहे म्हणले. अजून ड्रायव्हरला गाडी बंद करायला नाही सांगितलं, तेवढं बोलून निघतो फक्त. तेवढी एक विनंती मान्य करा. तुम्ही रामचंद्र महाराजांचं सगळं ऐकलेलंच आहे. त्यांच्या विनंतीनुसार तुम्ही लग्नाला कदाचित तयार होण्याची मानसिकता पण म्हणजे तयार केलेली आहे. फक्त एवढं सांगून जातो की कारण आत्ताच आकाशवाणी झालेली आहे आणि त्या आकाशवाणीनुसार अखंड सत्याला माहित पडलंय की शंकर आणि पार्वतीच्या माध्यमातून तारकासुराचा वध होण्यासाठी एक पुत्र जन्माला येणार आहे आणि आम्हा सर्वात देवांचं भलं होणार आहे. त्यामुळे आपण आम्हा लेकरांचा विचार करत लग्नाला होकार द्यावा. शंकर भगवान हसतात आणि तथास्तु म्हणून ब्रह्माजी महाराजांना वरदान करतात. आता इथे पहिला होकार आलेला आहे लग्नासाठी भगवान शंकराकडून. मग आता वरदान तर मागितलं, लग्नाची तयारी झाली, पण तरी देवतांना विश्वास नाही, मनात भीती आहे की शंकराने होकार तर दिला पण तयार होतील का नाही. म्हणून काय करायचं तर शंकर तपस्वी आहे, वैराग्यवान आहे, रुद्र आहे, रुद्रातीत रुद्र आहे, भवरुद्र आहे, खलरुद्र आहे, स्थलरुद्र आहे, रुद्रातीत रुद्राणाम रुद्रोपी रुद्र अस्मि रुद्र भद्र भद्रेति भद्र भद्रो महारुद्रेति स्थापिता. ज्यांचा अंत नाही, पार नाही, ज्यांच्या स्वभावाचा कुठलाही गुणांक लक्षात घेता येत नाही, त्यात वैराग्य परिपूर्ण भरलेला आहे. साधुत्वाची खरी व्याख्या, वैराग्याची खरी व्याख्या जर कुठून सुरू होत असेल तर ती भगवान महादेवांपासून सुरू होते. आता लग्नाला तर होकार दिला पण ती मानसिकता खरी निर्माण होईल का नाही म्हणून सगळे जण सुपारी द्यायला एका व्यक्तीकडे जातात, कॉन्ट्रॅक्ट. आणि तो कॉन्ट्रॅक्ट द्यायसाठी कोणाकडे जातात? कामदेव महाराजांकडे.
आता कामदेव मस्तपैकी आपला सोफा सेटवर बसलेला, सगळे देव आलेले. म्हणले ते थोडंसं काम होतं. सांगा सांगा म्हटले, सांगा. आपल्याला अशक्य असं काय, ते कामदेव नाव आहे आपलं. म्हटलं काय नाही, एका जणाला बाण मारायचा, ते तर आपला धंदाच आहे. डाव्या हाताचा खेळ, एवढं काय टेन्शन घ्यायचं. म्हणले करा. हा बिलकुल, विचारायची गरज आहे. कामदेव नाव आहे आपलं. आपलं नाव घ्यायला सुद्धा 2 तास लागते म्हणले महाराज. त्यापासून सुरू केलं तर डायरेक्ट लोगाव फाट्यावर जाईपर्यंत आपलं पुढचं नाव निघतंय. मागून नाही समजायचं म्हणले. सगळ्या देवांना आनंद झाला की कामदेवाची तत्परता किती स्वतःच्या कार्याप्रती. काय म्हणले, फक्त एक काम करा, ते पैशाचं नंतर बोलू, फक्त फोटो आणि नाव सांगा. ब्रह्मदेवानी फोटो काढला आणि कामदेवांच्या समोर दाखवला. कामदेव म्हणतात, आपली काही दुश्मनी आहे का? काम ब्रह्मदेव म्हणतात, बिलकुल नाही, तुमची तर गरज आहे. नाही म्हणले, ज्याचा फोटो दाखवलेला आहे त्याच्यावर जर मी बाण मारला तर याच्यानंतर मीच जिवंत राहील का नाही सांगता येत नाही. मग आता तेवढ्या गोष्टी करत होते म्हणते. कामदेव म्हणतात, कामही जिथे हारतो, बरं का, कामही जिथे हारतो नाव राम आहे. कामही जिथे हारतो त्याचं नाव राम आहे. आणि भगवान महादेव या रामाचं परम धाम आहे. आणि तुम्ही मला त्याला मारायला सांगताय. अहो, माझे शेवटले दिवस दाखवायसाठी तुम्ही आलेत. एक तर कधी येत नाही आणि आले तर इतकं भयंकर काम घेऊन. शेवटी सगळे देव कामदेव महाराजांच्या पाया पडतात की कसंही करून का होईना हे कार्य करा. आणि मोठमोठ्या गोष्टी म्हणजे तुम्ही मरणार नाही हो, तुम्ही शहीद व्हाल, मग आम्ही तुमचं स्मारक बनवू आणि तुमच्या बायकोला 5 लाख रुपये शासनातर्फे देऊ, असं काहीतरी झालं. रती म्हणते की जगाच्या कल्याणासाठी का होईना संतांची विभूती. बघा बरं का, कामदेवाच्या बाबतीत अनेकोत्तम वल्गना जरी असतील तरी इथे कामदेवाकडून जे कार्य होत आहे ते जगताच्या कल्याणासाठी होत आहे. आणि कामदेव महाराज घरातून बाहेर निघतात. रती महाराज कामदेवांच्या पत्नी काय घेऊन येतात? घेऊन येतात. कामदेव म्हणतात, शेवटला आहे का? रती महाराज म्हणतात, नाही. तुम्हाला ज्याला बाण झालाय, मारायला जायचंय ना, तो बाण मारल्यानंतर कदाचित तुमचं अस्तित्व राहणार नाही. पण म्हणले, तुम्ही ज्याला बाण मारायला चालले ना, माझा विश्वास आहे. बघा बरं का, रती महाराज म्हणतात, माझा विश्वास आहे की त्याला बाण मारल्यावर तुम्ही भस्म जरी झाले तरी तुम्ही अजरामरच व्हाल. कामदेवाचा नाश करणारा महादेव म्हणून आजही आपण त्यांचं कौतुक करतो. करणारा म्हटल्यानंतर कामदेवाचं स्मरण होतच की नाही हो. ते शंकर आहेत म्हणले, कृपातीत आहे. आणि भगवान शंकराकडे कामदेवजी महाराज निघतात. रामचरित मानसकार म्हणतात, या कामदेवाकडे जो धनुष्य बाण आहे ना, याच्याकडे 5 तीर आहे, 5 बाण आहे. मग हे 5 बाण, हे 5 बाण मानल्यावर वैराग्याला कामनेमध्ये, काम वासनेमध्ये बदलवता येतं बरं का. हे 5 बाणच आहेत की जे वैराग्याला काम वासनेत बदलतात. शब्द, पहिला बाण शब्द, दुसरा बाण रूप, तिसरा बाण रस, चौथा बाण गंध आणि 5वा बाण तत्व. या 5 बाणांना घेऊन कामदेव महाराज भगवान शंकराकडे निघाले. बरं, याच्यासाठी जागा सुद्धा कुठली निवडली असेल? आंब्याच्या झाडाच्या पाठी. भगवान शंकर समाधीस्थ बसलेले आणि आतून जप चालू आहे. जय राम जय राम जय जय राम. मंद स्वरात ध्वनी चालू आहे. निव्वळ शांतता पसरलेली आहे. मी मुद्दामून कथेमध्ये व्यवधान आणतो आहे. कथेमध्ये येत असताना आम्ही एक सूचना, आपले मोबाईल सायलेंटवर ठेवावे किंवा व्हायब्रेटरवर ठेवावे. इथे या सूचनेत थोडा बदल करता हो.
आपले लेकरं सुद्धा सायलेंट आणि व्हायब्रेट मोडवर ठेवावे. पुंडलिका वरदे. आणि पुष्कळदा लेकरांचे बटन सुद्धा आईला माहीत राहतात. त्यामुळे जागतिक महिला दिनाच्या दिवशी हे बटन तरी दाबून ठेवा एवढी विनंती करतो. असो, कामदेव महाराज आंब्याच्या फांदीच्या पाठीमागे लपून ध्यानस्थ, ध्यानमग्न, वैराग्यपूर्ण रुद्र भगवानांवर 5 बाणांचा मारा करतात आणि समाधी भंग होते. समाधी भंग होते. भद्रकाल लोचनम पिशाच भूत नायकम जटाकटा भुजंगरा कपालकाल शोभतम दम 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 दमुनाथ जम 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 जम्मना मल्लिका प्रचंड काल महाकाल भद्रकाल. आणि दोनही नेत्र उघडल्या जातात. महाराज, कामदेवाचा बाण फक्त छातीला स्पर्श करतोय आणि त्या छातीला स्पर्श करण्याच्या एका क्षणाच्या अंतरावर तिसरा नेत्र उघडला जातो. तो नेत्र उघडल्याबरोबर जी ज्वाळा निघते ती कुठेच जात नाही. एका क्षणाच्या कटाक्षामध्ये शंकर भगवान 360 कोणात पाहतात. जे तुम्हाला आणि मला दिसून पडत नाही ते भगवान शंकरांना तात्काळ लक्षात येतं की कामदेवाने हा मारा केलेला आहे. आणि ते तिसरं नेत्र उत्पन्न झाल्याबरोबर, उघडल्याबरोबर त्या नेत्र कटाक्षातून जी तपस्या निघते ती तपस्या त्या कामाला भस्मीभूत करते. जिस हृदय में राम का वास है वहां पर काम नहीं चल सकता. आणि कामदेव भस्मीभूत झालाय. भगवान शंकरांनी तिसरं नेत्र स्मित करून घेतलं, शांततेत बसले. ही सगळी घटना घडते, सगळे देव पाहतात आहे. लपाछपीचा खेळ नव्हता. कामदेव भस्म झालाय. यानंतर प्रजोत्पत्ती कशी होईल, संपूर्ण जगत कसं चालेल, सगळ्या देवतांना ही चिंता पडली. आपण भलं करण्यासाठी पाठवलं होतं कामदेवाला, इथे तर भलतच काहीतरी झालेलं आहे. अहो, खाजवायचं तर कोणाशी खाजवायचं हे पण कळायला पाहिजे ना. तुम्ही देवादिदेव महादेव ज्यांनी हलाल पचवलं त्याच्यावर कामदेवाचा प्रयोग करायला चाललेले आहे. तुम्ही सर्वात पहिले चुकलेले आहे. अशी सूचना वजा आदेश सप्तर्षी ब्रह्मदेवाला देत आहेत. तिकडे रती महाराज, कामदेवाची पत्नी, रडत रडत आपल्या शव सुद्धा भेटलं नाही. हो, ती आग नाहीये बरं का, ती आग नाहीये, ती अग्नी आहे. शब्दांमध्ये फरक आहे, शब्दांचा खेळ आहे हा. आणि कामदेव मेला नाहीये, भस्मीभूत झालेला आहे. आणि रती ते भस्म घेऊन भगवान शंकराकडे येते. म्हणजे माझ्या नवऱ्याचा काय दोष होता. सगळ्या देवांनी विनंती करून देवलोकाच्या भल्यासाठी, पृथ्वीच्या भल्यासाठी, संपूर्ण जीव जगत कारणाच्या भल्यासाठी कामदेवांना पाठवलं होतं. ते तर त्यांची ड्युटी करत होते ना. भगवान मला मान्य आहे की त्यांनी हा विचार नाही केला की ते महादेवाची तपस्या भंग करताय, पण कृपा करावं, कृपा करावी, शंकरा कृपा करावी. आणि पहा बरं का, वैराग्य, तपस्या, ध्यान याचा उच्च असलेला भगवान महादेव आता 2 सेकंद पहिले ज्याचं तिसरं नेत्र उघडलं होतं आणि कामदेवाला त्या नेत्रातल्या अग्नीने भस्मीभूत केलं होतं, तेवढ्याच शांततेने रतीला म्हणतात, काळजी करू नकोस, काळजी करू नकोस. त्याच्या देहाने तो आता परत येणार नाही, परंतु तो आता यानंतर स्वतःचं कार्य विना शरीराचं करू शकेल. आणि त्या दिवशीपासून कामदेवांचं दुसरे एक नाव पडलं, त्याला आपण अनंग भगवान म्हणतो. कृष्ण कोपोने ज्यासी मारे तो पावे ब्रह्म साक्षात्कारे. अहो, भगवान कोपून सुद्धा, रागात सुद्धा ज्याला मारतात त्याचं एवढंच बोलून भगवान शंकर थांबत नाही, तर रतीला आशीर्वाद देतात की द्वापरामध्ये जेव्हा कृष्ण अवतार होईल त्यावेळेस माझ्या म्हणजे कृष्णाच्या अवताराच्या माध्यमातून जे मूल जन्माला येईल त्याचं नाव प्रद्युम्न असेल, तो प्रत्यक्ष तुझा पतीच जन्माला येईल. इकडे सप्तर्षी परत निघालेत, गाड्या निघाल्या, परत पार्वतीकडे आले. म्हणले, पार्वती
आम्ही जास्त काही बोलणार नाही, तू काय ऐकणार नाही. नारदाचा ऐकून तू तपस्येला बसली, शंकराच्या सोबत लग्न करायचं म्हणून तू अट्टहास केला, पण तुला अजून एक सूचना द्यायसाठी तेवढं आलेलो आहे. पार्वती म्हणले काय? अगं म्हणले तुमच्या दोघांचं लग्न व्हावं, भलं व्हावं, चांगलं व्हावं म्हणून आम्ही त्या कामदेवाला पाठवलं सगळ्या देवांनी मिळून, पण तुझा होणारा नवरा इतका विचित्र आहे की त्या कामदेवालाच जळून टाकलाय. आता काय होणार? आता लग्न कसं काय होईल? हे शक्य नाही असंच वाटतंय. पार्वती आईसाहेब म्हणतात, तुम्ही मला भडकवायला आलेले आहेत का? काही समुझई ते काही आव आहा, तुम्ही कुठल्या उद्देशाने आलाय मला कळत नाही. अहो तुम्ही जे मला सांगताय ते पहिलेपासून माहिती आहे. उलट तुम्ही स्वतःचं करेक्शन करून घ्या, तुम्ही स्वतःची बुद्धी व्यवस्थित करून घ्या. तुम्हाला पहिले लक्षात नाही आलं का? माझ्याजवळ येऊन पहिले मला विचारलं असतं तर मीच सांगितलं असतं की जिथे कामदेवाचा सुद्धा थारा चालत नाही तोच महादेव आहे ना. अमृताचा गळा, अमृत जर प्राशन केलं तर विष मारक ठरतं का हो? तुम्ही प्रत्यक्ष भगवान शंकराकडे कामदेवाला पाठवताय म्हणजे सर्वात मोठे मूर्ख कोण आहे? तुम्हीच. सप्तर्षी म्हणजे दुसऱ्यांदा आपला कचरा झालेला आहे आणि ते निघून गेले. सरते शेवटी आता सर्वांना चिंता पडली की कामदेव वस्मीभूत झालेला आहे, लग्न कसं होणार? पुनश्च एकदा प्रभू रामचंद्र महाराज यावेत आणि त्यांनी भगवान शंकरांसोबत संवाद करावा म्हणून सगळे देव वैकुंठात आले भगवान विष्णूंकडे. आणि एक नियम आहे की शासन झाल्याशिवाय समर्थाचं समर्थपण दिसून येत नाही. सासती करी कुणी वचन बिनावा. आणि सरते शेवटी भगवान विष्णू पुनश्च एकदा भगवान शंकरांसमोर येतात आणि भगवान शंकर म्हणतात बोलायची काही गरज नाही, फक्त एक या देवतेंना समजून द्या बरं का. एक या देवतेंना समजून द्या की काम जे करू शकत नाही ते राम करू शकतात. आणि प्रभू रामचंद्रांचा तो आदेश भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केला. आनंदी आनंद आहे. म्हणजे प्रभाकर भाऊंनी पहिल्या दिवशी माझ्याशी थोडी एक चर्चा केली तर त्या म्हणजे सद्गुरू महाराजांच्या कृपेने लोहगावात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची स्थापना झाली. आणि तुम्ही फार चांगली गोष्ट सांगितली की तो वसंत पंचमीचा मुहूर्त होता. बरं, आता या वसंत पंचमीचा मुहूर्ताचं महत्व मी वेगळ्याने सांगायची गरज नाही, कारण काही गुरूंनी सांगितलेलं वचन हे प्रमाण असतं. गुरूंनी सांगितल्यानंतर आणि शास्त्र पाहत असू तर आपल्या एवढे मूर्ख कोणी नसतात बरं का. गुरूंवर विश्वास असला तर शास्त्र स्वतःला बदलून घेतं. गुरूंवर विश्वास असला तर शास्त्र सुद्धा स्वतःला बदलून घेतं, कारण ते शास्त्रांचा उगमच सद्गुरूंच्या वचनावर होतो. सद्गुरुनाथ भगवान की. तर मग या वसंत पंचमीचं मधातच खुपट कुठून आलं तर ते सांगतो. शंकर भगवानांनी होकार दिलेला आहे, लग्नाला तयारी करायची आहे म्हणून शंकर आणि पार्वतीच्या लग्नाची जी पत्रिका निघालेली आहे त्याचा मुहूर्त जो आहे तो वसंत पंचमीचा आहे. भगवान शंकर आणि पार्वती महाराजांच्या लग्नाची जी लग्न पत्रिका ज्या दिवशी तयार झाली तो मुहूर्त कुठला आहे? वसंत पंचमी. वसंत पंचमी म्हणजे वसंताचं आगमन आहे. त्या दिवशी झाडांना नवीन पालवी सुटायला सुरुवात होते. आणि वसंत अजून एका गोष्टीचा द्योतक आहे. संत और बसंत जब भी जिंदगी में आते हैं तो पतझड़ निकल जाती है और नया जीवन शुरू हो जाता है. बोलिए सकल साधु संत समाज की. लग्न पत्रिका तयार झाली. हिमालय राजांनी ब्रह्माजींना ही लग्न पत्रिका दाखवली आणि लग्नाची तयारी सुरू व्हायची म्हणून ब्रह्माजी प्रत्यक्ष शंकर महाराजांकडे महादेवांकडे ही पत्रिका घेऊन आले. आणि ती पत्रिका असं शंकर पाहतात. बरं, हे काही गुण असतात बरं.
कुठल्याही मोठ्या म्हणजे माणसाकडे तुम्ही भेटायला गेला की ते आजूबाजूचे जे असतात ना ते कधी पण त्या माणसापेक्षा हुशार असतात. ते आपल्या ह्याच्यात एक म्हण आहे की विठ्ठलापेक्षा बडवे भयंकर. तर शंकर भगवान अशी पत्रिका वाचतात आहे आणि ते आपल्या कौतुकाने नंदीला सांगतात. नंदी महाराज म्हणतात, खरंच इतके दिवस झाले तुमच्या सोबत आहे पण तुम्ही माझा एक गुण घेतला नाही. कोण म्हणताय? नंदी. ते हे बिचारे भोळे हो. म्हणलं कुठला? म्हणजे लग्नाची पत्रिका होकार दिला, तयारी आहे का काही, घर में कुछ है? म्हणजे तोंड असून हा म्हणायला आली पत्रिका दाखवून आली, हे पत्रिका माझ्या लग्न आहे. मेरा भोला भंडारी जो बोलताय ना तो बडा सुंदर बोलताय महाराज जी. तिथे व्याकरण प्रमेय षष्टी द्वितीया काही चालत नाही, ते ब्रह्मवाक्य असतं. शंकरजी म्हणतात कुछ नहीं है इसलिए तो चिंता नहीं है, कुछ नहीं है इसलिए तो चिंता नहीं है. म्हणले ठीक आहे, मला माहित होत आपलं घर तरी आहे. बरं पोरगी आली तर कुठे ठेवणार? निदान भाड्याचं तर घर पाहावं लागेल. तर शंकर महाराज म्हणतात हे संपूर्ण विश्व ज्याचं घर आहे, ती जगदंबिका म्हणून जर घरात येत असेल तर तिला सुद्धा 4 भिंतींमध्ये कशाला बंदिस्त करून ठेवायचं? आकाश मंडप पृथ्वी आसन रमेते ते म्हणा. एकदा एका संताचं घर जळत होतं, माफ करा, एकदा एका संताचं घर जळत होतं आणि त्या संताला चिंता नाही म्हणून लोक काय करायचे, ते घर जळत आहे तर लोक मदतीला आले. बरं का, गावातले लोक मदतीला आले आणि ते काय करतात आहे, तर ते जळणारा वाचलेला सोफा काढून आणतात आहे, चादर, म्हणजे जेवढं काही वाचलेलं आहे जळू शकणार नाही म्हणून ते बाहेर काढतात. बरं, आणि हे संत काय करतात आहे, आग लागली म्हणून ते सगळं सामान संताचं बाहेर काढून घेतात आहे. आणि गडबड ही झालेली आहे की हे संत काय करत असतील हो, तर हे जेवढं सामान बाहेर काढतात आहे हे संत स्वतःहून जाऊन त्या आगीत परत टाकतात. लोक म्हणतात की बा आम्ही एवढ्यानी तुमचं सामान वाचवायचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही परत ते सामान जाळायचा प्रयत्न करतात आहे. संत म्हणले आगीला सुद्धा समाधान मिळू द्या की एक संत का घरावर सामान जला रही है. ती अग्नी सुद्धा कोण आहे? देवताच आहे. ती अग्नी सुद्धा देवताच आहे. तिला खायचं होतं म्हणून ती माझ्या घरात पाहुणी आलेली आहे. अतिथी देवो भव. शेवटी लोक म्हणले हे काय संत बनतर आहे, बावळ आहे, ओरिजिनल बावळ आहे, याची मदत करण्यात काही अर्थ नाही म्हणून लोक तिथून निघून गेले. अहो थंडीचे कडाक्याच्या थंडीचे दिवस होते हो. संत आपले निश्चिंत होते आणि संतांनी काय केलं, बिलकुल जळालेल्या झोपडीच्या बाजूला जो ओटा होता त्या ओट्यावर तसेच झोपले. भगवंताला दया आली हो महाराज, भगवंताला दया आली. देवानी स्वतः ब्लँकेट आणलं, मखमली एक छानपैकी गादी आणली, त्याला उठवलं आणि ते संत काय म्हणतात देवाला की देवा तुम्ही आलात? अरे हो म्हणले, अग्नीला देवता समजून माझं रूप समजून आज तू स्वतःचं पूर्ण घर जाळून दिलंय, तू असा थंडीत कडकडून झोपलेला आहे त्यामुळे मला यावं लागलं. संत काय म्हणत असेल भगवंताच्या प्रती, भक्ताचं औदार्य पाहावर का. तर संत म्हणतात देवा या आगीपायी तुझा पाय काळा झालेला, तो पहिले मला धू दे रे. काय औदार्य असेल बघा. आणि गावातले लोक इकडे म्हणतात मरू द्या ना, आम्ही चांगल्यानी सामान वाचवायला चाललो होतो पण याला अक्कल नाही, हा स्वतः सगळं सामान जाळत होता. दया आली, जाऊ द्या म्हणले, ते पहिलेपासूनच गेड आहे, आपल्याला काही नवीन आहे का, जाऊन पाहून येऊ का थंडीत मेलं का नाही तेवढं तर पाहून येऊ. म्हणून 4 लोक पाहायला आलेत बरं का. आणि नवल होतं मखमली गादीवर आणि मखमली ब्लँकेट मध्ये तो भक्त झोपलेला आहे. आणि ती झोपडी पुनश्च जशाच्या तशी, बरं पहिले जेवढं सामान होतं त्याच्या दुप्पट सामान आता तयार झालेलं आहे.
सगळे लोक हाहाकार करायला लागले, टाळ्या वाजवायला लागले, नामगजर व्हायला लागला. काय चमत्कार झाला. जळलेली झोपडी दुप्पटीने उभी राहिली होती आणि सगळे लोक म्हणले, महाराज काय चमत्कार आहे, हे कसं काय झालं. अगदी काही न झालं त्या संताचं म्हणणं होतं, हे सगळं तुम्हालाही मिळू शकतं, पण त्याच्यासाठी काय करावं लागेल. पहिले आपला घर जलाना पडता महाराज. पहिले आपलं घर जाळावं लागतं, तेव्हा भगवंत येऊन जातो. चित्ती नाही असं चित्ती नाही आस, 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 चित्ती नाही पांडू रंगदास, राजा पांडू रंगदास, ऐसे भरता ऐसे भरता क्या संताच्या येण्याने वसंत येतो असं आता मी म्हटलं. कालपर्यंत आमच्या बुवाकडून आवाजही निघत नव्हता. आज संत क्या आ गया इधर सुरो में बसंत आ गया महाराज जी. सद्गुरु महाराजांची पुण्याई आहे. असुराला सुद्धा सूर आणतात म्हणून मी गाणं म्हणत नाही असं. बरं, आता लग्नपत्रिका आली, लग्नाची तयारी सुरू झाली. मग लग्नाची सर्वात पहिली तयारी काय असेल. जसं तुला तसं बरात, जसं तुला तसं बरात. मग आता मेकअप करायसाठी कॉन्टर पाहण्यासाठी येलो पेजेस निघाले. आणि महाराज खरं सांगतो बरं का, मी स्वतः तिथं होतो. अनेक उत्तम देशोदेशीचे मेकअपवाले बोलवले गेले. बरं, हे सगळं जे निर्णय होत होता हे ब्रह्माजी आणि शंकराच्या मधात होत होता. मेन माणूस आपला सुटला ना, नंदी. बरं, हे सगळं चालू असताना इंटरव्ह्यू चालू आहे का मेकअपवाल्यांचे. कोण मेकअप करल, कसं मेकअप करल, प्रत्येक व्यक्ती आपलं ते ब्राउचर देत चालला, सगळं विवरण देत चालला. हे आपले नंदीच्या सोबतीचे आपलं तर काहीच नाही. म्हणजे हा एकटा असेपर्यंत आपण सगळं खिचडी विचडी बनवून द्यायची. म्हणे याच्या लग्नाचं वेळ आलं म्हणे हा ब्रह्मा आता भोपाऱ्या करून आला. आपलं काय आहे का नाही. नंदी महाराज म्हणे येडे आहे. म्हणजे थांब ना, फायनल आपल्याकडे आहे.
आपल्याशिवाय पाठ हलते काय म्हणजे शंकराचं. आणि ब्रह्माजी असं सगळं सिलेक्शन करत असताना नंदीजी महाराज मदतच म्हणतात, याच्यानंतरचे इंटरव्ह्यू आम्ही घेऊ. आता ब्रह्माजीनी म्हटलं का ज्याचं लग्न होणार आहे तोही कुठंच ऐकत नाही, आणि आता हा नंदी आहे त्याचा तर प्रश्नच येत नाही. तेव्हा ब्रह्माजी म्हणले ठीक आहे बा, म्हणजे सगळे मेकअप वाले आमचं मेकअप करते. कोणाचं? सगळ्या गणांचं. आणि मग म्हणले नवऱ्याचं मेकअप कोण? ते आम्ही करू ना म्हणले. बरं आता याच्यात सगळ्या देवतांना प्रश्न काय पडला की ठीक आहे नंदी महाराज सगळं मेकअप करतील, पण जे मेकअप करणार आहे ते तर ढंगाचे पाहिजे. शंकर महाराज म्हणले नाही, खरंच म्हणले माझ्यावर हक्क जर कोणाचा असेल तर तो माझ्या नंदीचा आहे. म्हणजे एक सुंदर प्रमेय सांगतो, टेढ़ा भी है लेकिन मेरा आहे. वाकडं जरी असलं तरी माझं आहे. त्या नंदीची मला साथ आहे, त्यामुळे नंदीच मेकअप करेल. आणि मेकअपची तयारी सुरू आहे. तर कोणीतरी आयडिया काढली की आपण विष्णू भगवंताकडून मुकुट आणायचा. कोणाकडून मुकुट आणायचा? विष्णूकडून मुकुट आणायचा. कारण की आपल्या डोक्यावर तो मुकुट असू शकत नाही, शंकराच्या डोक्यावर कधीच मुकुट नसतो. मग ते नंदी महाराज म्हणले नाही 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 मुकुट नाही. काय म्हणले? दुसऱ्याचा मुकुट घ्यायचा नाही म्हणले. मग काय करायचं? आपला जो ओरिजिनल मुकुट आहे म्हणले, जटा मुकुट असे रसो हातात, जटेचा मुकुट बनवायचा आहे म्हणले. बरं मग ब्रह्माजी म्हणले तुम्ही थोडं तर काहीतरी बोला मला. शंकर महाराज थोडं तर काही बोला. नाही म्हणलं बरोबर आहे नंदीचं. म्हणले का? अहो आजही कोणाचं लग्न होतं तर आपण काय म्हणतो? हिंदीत म्हणतात बरं का बाबा, हिंदीत म्हणतात म्हणजे तुझ्या डोक्यावर एकदा सेहरा बांधलेला मला पाहायचा आहे, तुझ्या डोक्यावर एकदा नवऱ्याचा फेटा बांधलेला मला पाहायचा आहे. म्हणले माझं लग्न झालं आणि माझ्या डोक्यावर जटा मुकुट पाहिला की कुठलाही बाप आपल्या लेकराला म्हणणार नाही की तुझ्या डोक्यावर सेहरा बांधलेला पाहायचा आहे. त्यामुळे सगळे ऑटोमॅटिक साधू संत ब्रह्मचारी होतील आणि या जगाचं कल्याण होईल. म्हणले फायदा आहे ना. मग आपलं काही चालत नाही. मुकुट त्याचे मुकुट. बरं मग त्या मुकुटावर कुठला तरी तोर पाहिजे ना. तोर असतो की नाही आपला तुरा. मग तुरा काय करायचं? हा मग ते परत ब्रह्माजी तरी राहवलं नाही गेलं ब्रह्माला, म्हणून ब्रह्मा ते 2-4 पीसेस काढले त्यांनी. बरं मग सर्वात सुंदर तुरा काय असेल? मोरपीस आहे की नाही. भगवान कृष्णाच्या मुकुटात राहतो. ब्रह्माजीने ते स्पेशल मोरपीस काढलं आणि ते नेहमी स्टाईलमध्ये पॅरिसवरून आणलेलं आहे, 2 लाखाचं आहे. भगवान शंकर म्हणतात नाही, आज लग्न आहे म्हणून मी माझं आयुष्यभराचं जे पीस आहे ते टाकून देऊ आणि मोर पीस लव असं जमणार नाही. तर भगवान शंकराच्या जटाच्या मुकुटावर कुठलं पीस असेल? सर्प पीस. पहा बरं का. आता जसा नवरा आहे तसंच मेकअप चालू आहे. बरं मग एक जण म्हटलं की म्हणजे चांगलं दिसायला पाहिजे. बरं या संपूर्ण शंकराचं जर वर्णन पाहिलं तर आपल्याजवळ फक्त एकच चांगली प्रॉपर्टी आहे. संपूर्ण शंकराचं जर वर्णन पाहिलं आपला फक्त रंग गोरा आहे, बाकी आपल्याकडं पाहण्यालायक आणि नेसण्यालायक एकही चांगली वस्तू नाही. प्लस पॉइंट काय आपला? हेअर अँड लावली गोर, बस कर्पूर गौर. पण तरी म्हणलं थोडंसं पावडर तर लावायला पाहिजे, म्हणून पावडरचे डबे आले. नंदी म्हणले नाही, बस मग. पावर का हे शृंगाराचं वर्णन मुद्दामून करतोय की जेव्हा शंकराचं लग्न सुद्धा होतं तेव्हा ते लग्न सुद्धा अतिशय संसाराचा प्रतीक असलेल्या वैराग्य परिपूर्णेतून वसुंधरेला कारणीभूत ठरणार त्यागमय तपस्यामय संसारमय लग्न असतं. बरं लोक म्हणले इथपर्यंत ठीक आहे, आता काय पाहल्या जात नाही. म्हणले हे शेवटलंच लग्न असलं पाहिजे. हे लग्न पाहिल्यावर दुसरं लग्न पाहिजे आपली लायकीच राहणार नाही, कारण की इथं सगळी बुद्धी फेल चालली आहे. मग काय करायचं? तर म्हणले आता निदान शेवटली रिक्वेस्ट ऐका, नवऱ्यासाठी एखादा घोडा. हो म्हणजे चांगल्या पद्धतीचा घोडा आण.
नंदी म्हणले जास्त बडबड करायची नाही, जास्त बडबड करायची नाही. आज एक दिवस नवलाचा आला म्हणून तुम्ही घोडं मागून आला, मी काय आयुष्यभर वाटली आहे का म्हणली, मायावरच बसल मायापासूनच जाईन म्हणले शंकर. बरोबर. मग ब्रह्माजी म्हणले की तुम्ही थोडं तर काहीतरी नंदीला समजा. तुमचं काय म्हणे ब्रह्माजी, तुम्हाला वाहन लागत नाही आणि तुम्ही स्वर्गात राहणारे आहे. जिसका कोई नाही उसका नंदी है यारो. शेवटी मला नंदी सोबतच राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणले नंदीला समजवायचं असं बैल आहे, बैलाचा नकलीचा संबंध आहे का नाही. त्यामुळे नंदीला समजवण्याच्या झंझटीत तुम्ही पडू नका. वाहन कुठलं राहील तर नंदीच राहील. आणि अशा प्रकारे भस्म लावलेले, त्रिपुंड लावलेले, संपूर्ण जटा मुकुट धारण केलेले चंद्रशेखर भगवान शंकर निघतात आहे. कोणतरी म्हटलं की ते पायात पैंजण पाहिजे. शंकर भगवान म्हणले काही सोनं चांदीच्या झंझटीत पडायचं नाही. आपल्या जो काही एवढे पैसे नाही आहे आणि परत ते गव्हर्नमेंटनी स्कीम काढलेली आहे स्वर्ण मुद्रा. नजर जाईल म्हणले आपल्या जवळचं सोनं किती आहे काय आहे ते पाहून. त्यामुळे चोराची पण भीती नाही काही नाही. दोन छोटे उचलले आणि बाजूबंदाला लावले. बरं हे दोन छोटे साप उचललेत आणि बाजूबंदाला लावले तर उरलेले दोन छोटे जे साप होते आमचा काय म्हणतो पायात राहा. औदार्य बघा बरं, गमतीचा भाग नाही. आणि मग शेवटी नाग महाराजांना ते म्हणले महाराज जटा मुकुट तो धारण कर लिया है, प्रत्यक्ष चंद्रमा भी आपके सिर पर विराजित होके चंद्रशेखर चंद्र मौली दक्षिणेश्वर भगवान को आप बन गए तो, लेकिन जिस धारणा से संपूर्ण वेदों की उत्पत्ति हुई, आगम और निगम जहां से प्रत्यक्ष स्थापित हुए वो यज्ञोपवीत कहाँ है. भगवान बोले आप ही बन जाओ. विचार करा या शंकराचं जाणवं सुद्धा काय असेल, सापच. आणि अशा प्रकारे आमचा नवरदेव तयार झाला. सगळ्या देवतांनी आपापल्या गाड्या तयार केल्या. फुलवाल्याला बोलवले, चिकटपट्ट्यानी फुलं चिटकवणं सुरू झाली. ड्रायव्हरांच्या एकमेकांमध्ये गप्पा झाल्या. पंक्तीमध्ये काय असेल काय नाही, कशा प्रकारे डिझेल कापायचं, किती म्हणजे कुठल्या रेटनी गाड्या जर जास्तीच्या लागल्या तर बोलवायच्या. सगळ्या देवतांनी आपले वाहन सजवले. भगवान शंकर आपल्या गणांना निरोप देतात. आणि अशा प्रकारे सगळी तयारी झालेली आहे. नारळ फुटलेला आहे, ट्रॅव्हल्स आलेली आहे आणि भगवान शंकरांची वरात निघणार. बरं ही सगळी वरात निघायची सुरुवात झाली. टिळे टुळे लागलेले आहेत आणि भगवान विष्णू मध्येच बोलतात की सगळ्या देवतांनी आपली पार्टी वेगळी चालवावी आणि शंकराचे गण हे वेगळे चालावे. सगळेजण म्हणले का ते नंतर माहीत पडेल. म्हणले आता जर तुमची इज्जत तुम्हाला ठेवायची असेल आणि मान मरातब ठेवायचा असेल तर शंकर भगवानांच्या गौण गणांसोबत आपली वरात चालू देऊ नका. पहा बरं का प्रेम किती असतं. भगवान विष्णूंच्या वाक्यावर शंकरजी फक्त हात जोडून नमस्कार करतात. क्या लीला आहे बोले तुम्हारे प्रभू. म्हणले शंकराच्या वरातीसोबत आपण जायचं नाही, वेगळ्याने चालायचं. अक्षर आणि भस्म लावलेला जटा मुकुट प्रत्यक्ष सर्प धारण सगळीकडे केलेला हा नवरा नवरदेव याची वरात निघते आहे. आणि ही वरात जेव्हा निघते की नाही तेव्हा हिमालय नगरामध्ये ही वरात प्रवेशित होते बरं का बाबा. आणि या वरातीचं काय वर्णन करावं. नारद महाराज गेटवर उभे आहे, मैना हातात ताट घेऊन उभी आहे आणि हिमालय राजा स्वागतासाठी तयार झालेला आहे. सर्वात पहिले सगळे देव आले. अहो त्या देवांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश अग्निदेव वरुणदेव वायुदेव इंद्र स्वर्गादी अप्सरा सगळ्या आलेल्या. आणि मैनाची मैत्रीण पार्वतीच्या मम्मीची फ्रेंड. भाई काय नशीब काढलं त्या पुरीनं. खरंच सगळे देव झाले भाई. लय पैसा असं. नारदजी लगेच मग आणलं कोण.
बरं नारदजी पण चुपचाप राहायला पाहिजे की म्हणजे पुढला अंदाज करावा ना. अहंकार अभिमान म्हणजे कुठली फेकायच्या पहिले थोडंसं पाहावं ना, थोडं चिंता करावी. तेवढ्यात इंद्रदेवता आले. नारदजी म्हणतात मिस्टर इंद्र यु नो स्वर्गाचे अधिपती. अरे बापरे स्वर्गाचे पती, हा तुमचा तो जावई आहे की नाही, त्या जावयाचा नोकर आहे म्हणल्या. अरे बाप खरंच म्हणजे खरंच ज्या माणसाचा नोकर इंद्र असेल तो काय, अरे ते दिसेलच म्हणले. आता नारद माहीतच पडत थांबा थांबा. मग तेवढ्यात अग्निदेव आले. ते जे म्हणले आपण शकुटी करतो, ते स्वयंपाक करतो, चहा करतो, ते जे आग पेटते म्हणले ते हे अग्निदेव. आपण आता ज्या नवरदेवाचा नोकर अग्निदेव, तो नवरदेव कसा ते माहीत पडत म्हणजे थांबा माहीत पडत. आणि असं एक 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 देवांचं वर्णन चालू आहे. तेवढ्यात नारद महाराजांना आला की शंकराची वरात येते आहे. शंकराची वरात येते आहे. नारदजी लगेच हिमालयाला म्हणते ते थोडा कमरेत त्रास होत होता, थोडस मूळ लावून येतो, तोपर्यंत तुम्ही बाकीच्यांचं स्वागत करा. कुबेर महाराज म्हणतात आता कोण कोण आले म्हणले बेइज्जती करायची आहे, जेवढं चांगलं होतं तेवढं क्रेडिट घ्यायचं म्हणले. आता वरात यायची वेळ झालेली आहे. ते वरात कोणाची? शंकराची. आता आपल्याला सांगायचं नाही म्हणले, आता फक्त ऐकायला लागणार आहे. आणि जर जोडे नसतील खायचे तर कुबेर महाराज तुम्ही मी दोघं इथून सटकलो पाहिजे. बरं आतापर्यंत देवतेंची वरात आली होती तर सगळं नगर आनंदित होऊन आलं होतं की काय नवरा आहे बा, काय नवर देव आहे, काय त्याचे नातेवाईक आहे. आणि जशी शंकराची वरात नगरात प्रवेश करते, हे गावातले लोक जे राहतात की नाही ते आपल्या पोरांना म्हणतात आहे बरं का की जा रडू नको, घरात काय घेऊन आला, जाय बरं ते नवरदेवाला, पार्वतीचा नवरदेवाला पाहुणे बरं. आणि वरात पायासाठी हे लहान मुलं जातात आहे. आणि तिकडून आल्यावर घाबरत येतात बरं का हे पोरं. बाप विचारतो काऊन रे भाऊ काय झालं? बाबा म्हणले तुम्ही वरात पाले पाठवलं होतं का मरण पाले पाठवलं होतं? काऊन म्हणे? नाही म्हणे ते वरात आहे का काय आहे म्हणे. तू बॅड आहे नाही म्हणे, तुला काय काय वरात आहे म्हणे, ते पार्वतीचा नवरा आहे म्हणे, तिची तपस्या केली म्हणे तिनं, शंकरासारखा नवरा भेटला नाही म्हणे, एकदा तुम्ही पाहूनच घ्या, शेवटला पाहून घ्या म्हणे, याच्यानंतर जगाची इच्छा राहणार नाही म्हणे. आणि मी तर सांगून देतो म्हणे बाबा माया लग्न होणं शक्य नाही. काऊन? एवढी धास्ती बसली म्हणे का माया बाईनीचं सुद्धा लग्न करू नका, अशी जर वरात असेल तर त्यापेक्षा आयुष्यभर बिना लग्नाची राहिलेली बरी आहे. काऊन? अरे बाप रे बाप, बिकट बिकट भूत प्रेत, बिकट बिकट साप, बिकट बिकट भूत हाराड पत्तन न हो. बरं ही वरात कशी असत? नवरदेव बैलावर बसले. म्हणजे आपण आतापर्यंत ऐकतो काय पुष्कळ द्या पुष्कळशा वरातीमध्ये काय होतं, घोड्यावर कोण बसतंय? नाही ना, गध बसतंय ना, घोड्यावर गध बसतंय. म्हणजे लग्नाचा प्रसंग जो असतो तो सर्वात सुंदर प्रसंग असतो की ज्यावेळेस एक प्राणी दुसऱ्या प्राण्यांच्या प्रती सामाजिक भावना ठेवून म्हणजे घोडा गाढवाला प्रत्यक्षपणे आपल्या पाठीवर बसून घेतो. त्याच्या पहिले तुम्ही काय ऐकलं होतं? गाढवावर किती सुंदर वेळेत असेल तर घोड्यावर कोण बसतं? गाढव. इथं तर नंदीवरच बसलेला आहे. बरं तो सरळ बसावा की नाही म्हणजे रामचरितमानसाचं प्रमाण आहे बरं का. शंकर महाराज कसे बसले आहेत नंदीवर? उलटे. नंदीचं तोंड इकडं, शंकराचं तोंड इकडं. तर का बरं बसले? एका जणांनी विचारलं म्हणजे पहिली जिद्दत गेलेली आहे, थोडं सरवा. शंकर तिचं सोड, या वरातीकडं पाहा लागते म्हणे. काऊन? म्हणजे थोडस तूही पाहा ना वरातीकडं. माया धाक आहे म्हणून ढंगाना चालले तरी म्हणे, नाही तो लोकांच्या घरातच घुसती. तसं वर्णन आहे बरं का, मी स्वतःच्या मनाचं काही घालत नाही, प्रत्यक्ष तसं वर्णन आहे. चौपाई सांगायला गेलो तर संबंध उठणार नाही. बरं ही वरात आहे कशी? आता आपल्या वरातीत येते कोणतरी टाय घालून येते, कोणतरी कोट घालून येते. इकडं कोणाचं म्हणजे असं होतं, टाय जरी घालून असला तरी दिसायला तो गधा दिसू शकतो. फार महागाची शेरवानी जरी घातली असली तरी वृत्तीने तो कुत्रा वाटू शकतो. इथं वाटायची गरजच नाही, तोंडच गध्याचं आहे. बरोबर कोणाचं तोंड डुकराचं आहे. बरं एका तोंडानं भागलं पाहिजे ना, ती
तीन. बरं इथेही गडबड काय आहे, एकाचे 4 कोणाला तोंडच नाही. आणि अशी वरात तर नगरात येते, लहान लेकरं घाबरतात आहे, शेवटी आई वडील समजवतात आहे, सहन करून घे, वरात किती वेळ राहते, शेवटी जाणारच आहे, तेवढ्या पुरतं सहन करून घ्या. आमचा बदला काढायचा असता तर दुसरं काहीतरी केलं असतं. लहान लेकरं बी घाबरलेत ना. बरं ज्याचं पोट बिघडलेलं होतं त्याचं पोट सुद्धा साफ होऊन आलं ना, हे पाहून पुण्याचं. तुम्हाला वाटेल बरं का, पण मी एक करेक्शन करून देतो, एक दुरुस्ती करून देतो. या वरातीचं वर्णन ऐकताना आपल्याला हसू येतं, परंतु एक लक्षात ठेवा की भूत प्रेष पिशाच चांडाल यक्ष गंधर्व किन्नर वेताळापासून संरक्षण करणारा हा शंकर का बरं आहे माहित आहे का? हे सगळे उपद्रवी शंकराला घाबरत नाही, ते त्याचे दास आहेत. आणि जेव्हा आपण शंकराचं स्मरण करतो तेव्हा तेव्हा हे सगळे चांडाळ खटा भूत प्रेत यक्ष गंधर्व किन्नर आपल्याला त्रास देत नाही. आणि म्हणून शाबरी मंत्राचं जेव्हा आपण जाप करतो ना, तेव्हा त्या शाबरी मंत्राला प्रत्यक्ष भगवान शंकरांनी वरदान दिलेलं आहे की जो जो या शाबरीचा जप करेल त्या त्या शक्ती त्या जप करणाऱ्याला सहकार्य करतील, त्रास देणार. आपण धन्यवाद मानले पाहिजे. बोलिये श्री शिवरात भगवान की. कॅमेरावाले होते, व्हिडिओग्राफर होते, ते आपल्या लाईट घेऊन फिरते की नाही, एक असा फोकस राहते दुसरा लाईट घेऊन राहते. त्या फोटोग्राफरनं लाईटच बंद करून टाकला आणि शूटिंग बंद केली. अहो म्हणले प्रत्यक्ष पाहणं होत नाही, हे सीडी जो राहील काय. आता जेवढे मरतात आहे तेवढे मरू द्या, शूटिंग पाहून कशाला परत जास्त मारायचं. बरं भगवान शंकर जगत पालकाची व्याख्या काय असते? ज्ञानोबा महाराज एका ठिकाणी म्हणतात की आईला त्याचं कधीच वाईट वाटत नाही, बापाला किंचित लाज येईल बरं का, शेमड जरी असलं तरी माझं आहे म्हणता की नाही. या सगळ्या भूत प्रेत पिशाचांची आई देवादिदेव महादेव शंकर आहे, त्यामुळे त्यांना कुठे लाज वाटत नाही बरं. देव कसा असेल तर समाजातून दुष्कृती म्हणून टाकून दिलेल्या लोकांना सुद्धा वरातीत आमंत्रित करतो बरं का. त्यांना पत्रिका देतो, त्यांना अक्षता देतो आणि त्यांना सोबत घेऊन फिरतो. आणि जेव्हा ही वरात हिमालय राजाच्या दरवाजावर येते त्यावेळेस मैना पाहते, जोराचा श्वास घेते. आपण म्हणतो की जोराचा श्वास घेतला आणि उश्वास टाकला, बाहेरच निघणा श्वास. नवरदेव पाहून म्हणले हे कोण? म्हणले तेच इंद्र ज्यांचा नोकर आहे, अग्नी ज्यांच्या घरी काम करतो, हेच नक्की. नाही म्हणले खरं हेच? हो म्हणले. हा पार्वतीचा नवरा? हो म्हणले. नारदाला बोलवा. आणि नारद कुठे जाऊन बसला? मोबाईल बंद, स्विच ऑफ, नो रेंज, द नंबर यू आर डायलिंग इज स्विच ऑफ. आणि कुठे जाऊन बसला? टपरीवर गावाचा. बरं याच्यासोबत आतापर्यंत कोण होता? इंद्र. तर मैना म्हणते माझ्या पुरीचं नुकसान करणार, त्याचे एकदा तोंड तर पाहू द्या म्हणते. आणि म्हणून भगवान इंद्र म्हणले आपली इज्जत जर समजा राखायची असेल तर नारदाची इज्जत जाऊ द्यासाठी त्याला घेऊन यायला पाहिजे. भगवान शंकर दरवाजावर उभे असताना मैनाकिनी महाराज थोडं रडतात आहे, थोडं रुदन करतात आहे, त्यांना वाईट वाटत आहे. आणि अशा आवेशात प्रत्यक्ष इंद्र भगवान नारदांना घेऊन येतात आणि भगवान शंकर उभे आहेत बरं का. अजूनपर्यंत औक्षवण झाले नाही. आणि मैना एकच प्रश्न विचारते की माझं काय पाप होतं म्हणून माझ्या मुलीला असा नवरा मिळाला. त्यावेळेस नारद महाराज म्हणतात की अतिप्रबल रघुपती के माया, तुम्ही या नवरदेवाच्या या वेशावर जाऊ नका. हा प्रत्यक्ष देवादिदेव शंकर आहे. आणि तुमची मुलगी कोण असेल तर ती नाही, ती प्रत्यक्ष जगत जनकनी जगदंबिका, अंबिका, आदि भवानी, आदि माया आणि
हे विधिलिखित आहे. एवढ्या जोरात बोलल्यावर तर माईकची गरज पडत नाही, ते तर महिन्याचं डोकं होत. सगळं शांतता झाली. शंकर भगवानांना ओवाळण्यात आलं. बरं, आता ओवाळण्यात ब्राह्मण पुढे होते. ब्राह्मण पुढे होते तर ब्राह्मणांनी ओवाळल्यानंतर गुपचूप बसायला पाहिजे की नाही? नवरदेव पाहून ऍक्टिंग करावं करा. आपली सवय ना, ताटात दक्षिणा पडली जेव्हा आपण हलत नाही. बरं, दक्षिणा मिळेल की नाही याचा अंदाज असला पाहिजे ना. ते काय म्हणतात, एक्सपिरियन्स, माणसं ओळखायला असला पाहिजे की नाही. तिथंच थांबलं. आता शंकर दोनदा ताटाकडे पाहतात आहे, ब्राह्मणाकडे पाहतात आहे. ताटाकडे पाहत काय काही शंकरजी म्हणले आपल्याला खिचाच नाही ना, आपण देणार काय. बरं, एखादा व्यक्ती खुश होऊन असं आपल्या गळ्यातली बिलकुल अशी चेन वेन काढून तथास्तु खुश राहू असं म्हणून देते. शंकर भगवान म्हणले आपल्या गळ्यात काय साप आहे, सोनं नाण्याची संबंधच नाही. बरं, अजून एखाद वेळेस खुश होऊन एखादा म्हणते की जा एक गुंठा घेऊन घे, 1 एकर तुझ्या नावानं. आपल्या जो जमिनी नाही देऊ काय, पण तरी अवधरदानी आहे ना. ब्राह्मण नाराज होके जा रहा था तो भगवान शंकर कहे चिंता ना करो, चिंता करू नका. यानंतर तुम्हाला मी यजमानाची सेवा करण्याचं वरदान देतो. आणि त्या दिवशीपासून ब्राह्मणांना यजमानांचं अर्ध पुण्य भेटणं सुरू झालं बरं का. म्हणून ब्राह्मण जेव्हा यजमानाच्या घरी पूजेला जातो तेव्हा त्यांनी यजमानांना सुद्धा माफी मागणं आवश्यक असते हे सुद्धा सांगून देतो. म्हणजे याच्यानंतर सत्यनारायण करण्यासाठी ब्राह्मण आला तर आपण गुरुजी बनून सांगायला काय हरकत नाही. तुम्हाला माहित आहे का असं करायला लागतं, सांगून द्यायचं. बरं, आता वरमाला टाकायची वेळ आली आणि भगवान शंकर आणि पार्वती समोरासमोर उभे आहे. आजपर्यंत खरंच पार्वतीने पाहिलं नव्हतं बरं का, फोटो सुद्धा नव्हता पाहिला, पण प्रेम केलं होतं, समर्पण होतं. आणि 3000 वर्ष ज्याच्यासाठी तपस्या केली होती तो प्रत्यक्ष समोर उभा आहे. आणि पार्वती रडतात आहे. हो, पार्वतीची रडतात आहे की काय सुंदर रूप असेल बघा. जटेचा मुकुट आहे, अंगावर सगळीकडे भस्म आहे, जिथे आभूषण असतील तिथे सर्प धारण केलेले आहे, रुद्राक्षांच्या माळा आहे. आणि मनात चेहऱ्यावर आणि नयनांमध्ये निरव शांतता आहे. पार्वतीजी म्हणतात धन्य झाली आहे आज मी. एखाद्याने स्वतःला भिकारी सुद्धा करून घ्यावं तर कसं करून घ्यावं, एखाद्याने स्वतःला भिकारी सुद्धा करून घ्यावं तर कसं करून घ्यावं, तर भिक्षेमध्ये प्रत्यक्ष शंकरासारखा वर मिळावा. पार्वतीजी रडतात आहे आणि शंकर भगवान बघा बरं का, पार्वतीजींचं रडणं पाहून घाबरतात आणि तिसरा नेत्र उघडतात. संपूर्ण शास्त्रांमध्ये भगवान शंकरांनी जेव्हा जेव्हा तिसरा नेत्र उघडलेला आहे त्यावेळेस काय झालंय, विनाश झालेला आहे. पण पार्वती मातेचं प्रेम बघा केवढं आहे की हे तिसरा नेत्र उघडला आहे. आणि नारदजी हळूचकन विचारतात शंकर महाराजांना की तिसरा नेत्र क्यों खोल दिए है. पार्वतीचं माझ्याप्रती प्रेम पाहून 2 डोळ्यांनी रडणं कमी पडेल रे नारदा, म्हणून तिसरा डोळा उघडून रडावं लागतंय. एवढी समर्पितता या पार्वती. बोलो जगज्जननी अंबा मात की जय. आणि अशा प्रकारे वेद मंत्राच्या घोषात, जय मंत्राच्या घोषात पार्वती मातांनी भगवान शिवशंकरांना जयमाला घातलेली आहे. सावधान हे शब्द पडलेले आहेत आणि इथे शंकर पार्वतींचा विवाह संपन्न झालेला आहे. हॅलो, आपल्याला जेवायचं आहे तेव्हा पटकन शुभ चिंता
शिवाजी महाराज तिकडली रीत आहे बरं का, उत्तर प्रदेशातली. हे लग्न कुठे झालेलं आहे? हिमालय म्हणजे कुठे आहे? उत्तर प्रदेशच्या उत्तराखंडच्या भागामध्ये. तर तिथे एक रीत आहे की लग्न समारंभ संपूर्ण झाल्यानंतर नवरीची जी मैत्रीण राहते ती ओवाळायला जाते. आणि इथे ती ओवाळायला गेल्यानंतर अपशकुन घडलेला बरं का, अपशकुन घडलेला आहे. काय घडला? तर ज्या ताटामध्ये ती ओवाळायला चालली होती, घाबरत घाबरत दिवा खाली पडला. थोडंसं गंगाजल तांब्यामध्ये भरलेलं होतं ते पण खाली पडलं आणि थरथर कापायला लागली. हे सगळं घडलं. शंकराचं रूप तिला सवय नव्हती ना, ती काय आपली घरात बसणारी मुलगी एकदम पार्वतीचा करणं ठीक आहे, पण एकदम जवळ जाऊन त्याला औक्षण करताना दिवाही पडला, भिजला, गंगाजलही खाली पडलं आणि हाताने थरथर कापायला लागली. लोक म्हटले अपशकुन झाला, अपशकुन झाला. शंकर महाराज म्हटले अपशकुन होऊ शकत नाही, नंदीला विचार. नंदी महाराज पुढे आले, म्हणले हे अपशकुन नाही, हे शकुन सूचक आहे. कसं? अहो म्हटले दिव्यानी विजनच होतं. प्रत्यक्ष सूर्य समोर उभा असल्यानंतर त्या दिव्याची अवकात काय हो महाराज? आणि तांब्यातलं गंगाजल पडालं. प्रत्यक्ष ज्याच्या जटेमध्ये गंगा धारण झाली आहे त्या गंगेनी स्वतःला लोट्यापुरतं सीमित कसं काय ठेवायचं म्हणून लोटा पडला आणि मुलगी थोरथोर कापायला लागली. प्रश्न कौमारत्व प्रत्यक्ष कामदेवाला भस्मीभूत करणाऱ्या शंकराच्या समोर उभे आहे. तिथे कामवासनेनी थरथर कापायलाच पाहिजे. हे अपशकुन नाहीये, हे शकुन आहे. पटकन देवता सगळे एकत्र झाले. सगळीकडे SMS गेले, कॉल गेले, अर्जंट मीटिंग को आओ, अर्जंट मीटिंग को आओ. मग देवतांनी अर्जंट मीटिंग का बरं केली असेल? किसले मीटिंग चाहिए, का बरं मीटिंग पाहिजे? म्हणले चिटिंग होणार आहे म्हणून मीटिंग अर्जंट करणं आवश्यक आहे. मग चिटिंग कुठली? तुम्ही या तर म्हणले पाहिजे. हॉल बुक केला पटकन त्याच कार्यालयातला, आतून लावून घ्या म्हणले. सगळे देव आले आणि ठराव कुठला झाला देवांच्या मीटिंगमध्ये? हे बा लग्नाचे विधी बाकी पण नंतर होत राहील, पहिले सगळेजण हाणून घ्या, जेवून घ्या म्हणले. मग विष्णू भगवान म्हणले हे काय रीत भात असते का? आपण पुरा काढले आहोत, पहिले जेवण करणं शोभा देईल का? ब्रह्मा म्हणले हे सगळं आतापर्यंत जेवढं घडते आहे, मला असं वाटतं का आपल्याला जेवायची तरी लायकी राहिली आहे का? आणि हे जर असंच पुढं चालत राहिलं तर 100% सांगतो महाराज आपल्याला जीव पण घालणार नाही म्हणले हिमालय. पहिले जेवण करून घ्या, विधी नंतर राहिल्या तरी चालतं. बरं हे प्रमाण आहे बरं का. प्रभू रामचंद्रांचा विवाह जेव्हा झाला तेव्हा लग्न विधीनंतर देवांच्या पंक्ती बसलेल्या आहेत आणि भगवान शंकराचा जेव्हा लग्न विवाह होतोय, लग्न प्रसंग होतोय तेव्हा पंगत पहिले बसलेली आहे. त्याचं कारण हे आहे, देवतांना भीती होती आपल्याला जेवायची लायकी राहणार नाही म्हणजे पहिले हाणून घ्या. बरं ते ठराव झाला, हॉल ओपन झाला, पंक्तीला बसले. आता पुरीकडले चांगले चांगले पोरं वाढायसाठी होते. याचं वर्णन रामचरितमानसमध्ये आहे. पुरीकडले चांगले चांगले पोरं आता बा आपल्या गावातली पोरगी म्हणून वाढायसाठी थांबले. मग आता त्याच्यात एक नेतृत्व करणारा व्यक्ती असतो. वाढणारे पोरं काय उभे आहे, वाढा ना पटापट, लवकर लवकर पंक्ती घ्या ना. तुम्हाला काय माहिती आहे अजून किती लोक पडलेले आहे का? दिवसभर हेच काम करायचं का? दादा तिकडे जाणं जाता वेळ होईल. ते पोरं म्हणते थोडंसं पाहत, वाढायला सुरुवात करा. पाहायचं काय? पाहत म्हणले काय आहे त्याच्यात? वाढणं सुरू करायचं म्हणले. पत्रावळ्या घ्यायच्या फटाफट पाहत म्हणले. जिथून लाईन सुरू होते त्याचं तोंडच नाहीये. बरं ठीक आहे ना, त्याचं तोंड नाही आहे, तू पत्रावळ आणणं पुढं पुढं चाल म्हणले. दुसऱ्या पंक्तीकडं पहा, दुसरी लाईन जिथून सुरू होते तिथं 4 तोंड आहे. किती वाढू? बरं आजूबाजूला वाढायची म्हणे, पुढे एक मागे एक, अशी 4 तोंडाला 4 वाढायच्या म्हणे. बरं ठीक, हिंमत तर पाहिजे म्हणे. मी वाढायला गेलो मलाच खाऊन टाकलं असं होत नाही ना म्हणे, तू वाढ पटापटा. बरं या दोघांचं डिस्कशन चालू असताना ज्याचं तोंडच नव्हतं तिथून आवाज आला, तुले काय करावं लागते वाढणं मुकाट्यानं. धीर गंभीर शांतता पकडली. बरं धीर गंभीर शांतता का बरं? याचं तोंडच नाही, आवाज कुठून आला? तुले काय करावं लागते मी, तू वाढणं. बरं त्या पत्रावर वाढली बरं का, वर चालू केलं. बरं त्याच्यात एखादा आगाव राहते ना,
म्हणे महाराज तुम्हाला 4 तोंड आहे, कुठं वाढू? तू या अवकातीनुसार वाढ म्हणे भाऊ, बोलू नको, 500 तोंड आता तयार करू शकतो म्हणे, आणि ते तुलेच खाईल. ठीक आहे बाबा. कसं तरी पंगत निपटली. लोकांनी देवाला पेढे कबूल केले आणि ही वरात जायची वेळ आली. तर उत्तर प्रदेशच्या भागामध्ये लग्न समारंभ झाला, पंगती झाल्या की नवरदेव, आपल्याकडे जानोसा पहिले असतो बघा, तिकडे जानोसा नंतर असतो. नवरदेवाला काही काळासाठी मंडपापासून दूर ठेवतात. तर आता याच भूतांमधला सर्वश्रेष्ठ जो भूत होता, चांडाळ जो होता, तो नवरदेवीकडे आला आणि हिमालय राजाच्या काही जवळच्या लोकांना ते म्हणे थांबायची जागा कुठे आहे म्हणे. तर तो सेक्रेटरी म्हणते अजूनही थांबायचा विचार आहेच का? जेवढं झालं तेवढं पुरं नाही काय म्हणले. आम्ही तर विचार करून आलो होतो तुम्ही निघाले पाहिजे. नाही म्हणले, रीत वाद आहे ना, थांबा तर लागणच ना, थांबावं लागणच म्हणले. शेवटी कसा तरी जानोसा ठरवण्यात आला. भगवान शंकर त्या जानोस्यावर थांबले. सर्व सुवासिनी स्त्रियांनी पार्वतीजी मातांना आशीर्वाद दिला. सर्व देवदेवतांनी पार्वतीजींना आशीर्वाद दिला. आणि पार्वतीजी माता शंकर भगवंताकडे जाऊन एवढंच मागणं मागतात की मागल्या जन्मी बघा बरं का, लग्न आत्ताच निपटलेलं आहे, सगळा सोपस्कार आत्ताच झालेला आहे. एखाद्या नवविवाहितेनी नवऱ्याला काय मागावं तर पार्वतीजी पूर्वजन्माचं स्मरण करून म्हणतात, योगभ्रष्ट आहे. म्हणजे अशी सांगितलं मी, अंतमेव स्मरण कालेच मामेव, बरोबर आहे, स्मरण मुक्ता कले बरोबर. गीतेचं प्रमाण आहे. पार्वतीजी म्हणतात लग्न झाल्याच्या शिवाशीर्वादाच्या प्रित्यर्थ मला आशीर्वाद द्या आणि मी काहीतरी मागणं मागते. शंकर भगवान म्हणतात पार्वती आई साहेब मागो जो मागणं आहे. पार्वतीजी महाराज म्हणतात मागल्या जन्मी जे रामचरित्र मला समजलं नव्हतं, भगवंता कृपा कराल आणि मला गिफ्ट म्हणून, मला सरप्राईज म्हणून, लग्न झाल्याचा आनंद म्हणून वचन द्या की ते रामचरित्र प्रत्यक्ष तुमच्या मुखातून मला ऐकायला मिळालं पाहिजे. काय पण मागणं आहे बघा. आणि म्हणून तुम्हाला काल म्हटलं की जगातलं सर्वात सुंदर लफडं आणि जगातलं सर्वात सुंदर पहिलं प्रेम प्रकरण जर कुठलं असेल तर ते भगवान शंकर आणि माता पार्वतींचं आहे. आपणा सर्वांना या लग्न समारंभाच्या अनंतोत्तम शुभेच्छा. या लग्न समारंभामध्ये देवतांची पंगत पहिले होऊन गेलेली आहे. आपली 8 वाजता दरम्यान होणार आहे आणि सगळे भूत पहिले जेवून गेलेले आहेत. त्यामुळे आता कोणाला घाबरायची गरज नाही. आपल्यातही काही भूत असतील तरी त्यांची सर्वांची इथे जेवणाची व्यवस्था होणार नक्की, खात्रीने. हा सर्व समारंभ आनंदमय होता. आणि गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात या संपूर्ण लग्न समारंभाचं पारायण वाचन जो करेल त्याचं लग्न जरी होणार नसेल तरी तो योग प्रत्यक्ष भगवान शंभू शंकर आणि माता पार्वती घडून आणतील. ही सेवा आज आपल्या सर्वांच्या चरणांशी समर्पित करतो. सद्गुरु देवेभ्यो